नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण कालचा जो भाग पाहिला त्यामध्ये तुझुकी बाबरी हे बाबराचे आत्मचरित्र, त्याचनंतर हुमायूननामा हे गुलबदन बेगमने लिहिलेले हा ग्रंथ म्हणजेच मुघलकालीन भारताच्या किंवा मुघल काळातील इतिहासाची वाङ्मयीन साधने बघितली. याचा पुढचा भाग म्हणजेच आज आपण तत्कालीन स्थितीमध्ये पुढचे जे वाङ्मयीन साधने आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी 1597 ते 98च्या कालखंडामध्ये लिहिला होता. आपण आतापर्यंतचे जे ग्रंथ बघत आलो त्यामध्ये थोडक्यात आपण कोण ग्रंथ बघलो हे थोडक्यात पाहू कालच्या व्हिडिओमध्ये. तर पहिला ग्रंथ होता तुझुकी बाबरी, बाबराने आपले आत्मचरित्र संपूर्णपणे मांडलं होतं. त्यानंतर दुसरा आहे हुमायूननामा, गुलबदन बेगम यांनी हुमायूननामा हा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये बाबर आणि हुमायून यांचे आत्मचरित्र किंवा बाबर आणि हुमायूनच्या ज्या जीवनातील घटना असतील या पूर्णपणे मांडल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन आपण हुमायूनच्या कालखंडानंतर व पुढचा कालखंड म्हणजेच अकबराचा कालखंड म्हणजे अबुल फजल यांनी 1597 ते 98 या कालखंडामध्ये अकबरनामा हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या निर्मितीचं कारण किंवा तो ग्रंथ निर्माण झाला हा अकबराचा कालखंड विशद करण्यासाठी किंवा अकबराचा कालखंड कशा पद्धतीने होता, त्याच्यातली प्रशासन व्यवस्था कशी होती, या सर्व बाबीची माहिती दिली आहे. तर अबुल फजल यांनी हा ग्रंथ लिहिण्यास त्याच्या कालखंडामध्ये लिहिण्यास 1597 ते 98 मध्ये अबुल फजलने हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केला. तर या ग्रंथामध्ये हा ग्रंथ 3 भागामध्ये विभागलेला आहे. त्यामध्ये पहिल्या भागात प्रारंभीचे जीवन, दुसऱ्या भागात कारकीर्द आणि त्याचबरोबर तिसऱ्या भागामध्ये अकबराचे धोरण, धार्मिक असेल, सामाजिक असेल, कशा पद्धतीचे होते त्याचे विस्तृत अशी माहिती दिली. सर्वप्रथम आपण बघू अकबराचे प्रारंभिक जीवन. अकबर हा हुमायूनचा पुत्र आणि या अकबराने स्वतःची शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी हुमायूनने जेव्हा 1555 मध्ये आपली स्वतःची शासन व्यवस्था निर्माण केली, जे शेरशाह सुरीकडे राज्यव्यवस्था होती ती पुन्हा मिळवली, सूर घराण्याकडे होती आणि आपली शासन व्यवस्था टिकवत असतानाच त्यांनी पुढे साम्राज्य विस्तार करायचा प्रयत्न केला, पण त्याचा कार्यकाळ खूप कमी होता. त्याच्यानंतर त्याचा पुत्र आला अकबर आणि ह्या अकबराचे पूर्ण जीवन कशा पद्धतीचे होते हे सर्व माहिती अबुल फजलने अकबरनामा या ग्रंथात लिहिली. आणि अबुल फजल हा मुघल दरबारातील अकबराचा एकनिष्ठ सेवक किंवा इतिहासकार म्हणून ओळखला जात होता. त्याने अकबराच्या जीवनातील सर्व घटना घडामोडी विस्तृतपणे मांडल्या आणि या घटना मांडत असताना त्यांनी अकबर हा एक प्रमुख व्यक्ती म्हणून त्याच्या सभोवतालचा इतिहास मांडला गेला. प्रारंभिकच्या जीवनामध्ये त्यांनी अकबराच्या जन्मापासून म्हणजे निर्वासिताचं जीवन हुमायून जगत असताना त्यावेळेस अकबराचा जन्म झाला आणि अकबराने पुढे हुमायूनच्या मृत्यूनंतर स्वतःकडे शासन व्यवस्था घेतली. पण अकबर लहान असताना त्याच्या राजवंशातील अन्य लोकांनी, त्याच्या नातेवाईकांनी साम्राज्याची धुरा स्वतःकडे घेतली होती. त्यामध्ये बैरम खान सुद्धा होता, एक प्रशासकीय अधिकारी. त्याच्यानंतर ज्या काही स्त्रिया होत्या त्याच राजघराण्यातील, यांनी सुद्धा राज्यकारभार हाती घेतला होता. सर्वप्रथम अकबर हा स्वतंत्र नव्हता, तर एक नामधारी शासक म्हणून होता. त्याच्याकडे बाल्यावस्थामध्ये त्यांनी कोणतेही निर्णय तो घेऊ शकत नव्हता आणि त्याचा फायदा अन्य लोकांनी घेतला होता. अशा प्रारंभीच्या घटना त्यांनी प्रारंभीच्या जीवनाबद्दल माहिती त्यामध्ये मांडली. त्याचबरोबर दुसऱ्या भागामध्ये कारकीर्द. अकबर जेव्हा स्वतःच्या राज्याचा सूत्रधार बनला त्यावेळेस त्यांनी अन्य जे काही धर्म असतील किंवा अन्य जे काही लोक असतील त्यांना एकत्र करण्याचे काम केले. सर्वप्रथम त्यांनी
आपला वजीर जो बैरम खान होता, संरक्षक होता, जो हुमायूनने अकबराच्या संरक्षणासाठी नेमला होता, त्यांनी एकछत्री अंमल निर्माण केलं होतं. यावर बंदोबस्त करण्याचं काम केलं आणि बैरम खानाला आपल्या राज्यापासून किंवा आपल्यापासून दूर केलं. त्यानंतर स्वतःची राज्यव्यवस्था निर्माण करायला सुरुवात केली. भारतातील उत्तर भारत असेल किंवा दक्षिण भारत असेल अशा सर्व भागावर त्यांनी नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम केलं. तत्कालीन स्थितीमध्ये असणारे जे काही राजवंश असतील किंवा अन्य हिंदुस्थानातील राजे असतील यांचा बंदोबस्त करायचा प्रारंभ केला. अनेक राजपूत शासकांशी वैवाहिक संबंध निर्माण केले, त्यांच्या मुलीशी विवाह केला. त्यामुळे अकबराचे राज्य हे एक सदृढ पद्धतीने एक प्रबळ राज्य बनत गेले. आणि तिसऱ्या भागामध्ये अकबराचे धार्मिक धोरण आणि सामाजिक धोरण सुद्धा स्पष्ट केलं आहे. अकबर हा एक सहिष्णू राजा होता असं इतिहासामध्ये अबुल फजलच्या लिखाणावरून समजून येते. कारण अबुल फजल यांनी अकबराच्या सर्व परिस्थितीचे वर्णन करताना सांगितलं की हिंदू म्हणजेच राजपूत जातीच्या मुलींसोबत विवाह केल्यानंतर अकबरांच्या धार्मिक जीवनाबद्दल किंवा धर्मातल्या तत्वज्ञानामध्ये बदल झाला. त्याचबरोबर त्यांनी अनेक हिंदू प्रथांना मान्यता दिली. त्याचबरोबर गोहत्या बंदी घडून आणली. गोहत्या जी बंदी होत होती त्यावर बंदी आणली. जी हत्या घडून येत होती त्यावर बंदी आणली. अशा विविध किंवा धार्मिक तीर्थक्षेत्र असेल त्यांच्यावर कर लावला जायचा किंवा तिथे जाण्यासाठी जे काही प्रवासी असतील किंवा धर्मगुरू असतील त्यांना तिथे जाण्यावर कर लावला होता. धार्मिक तीर्थक्षेत्रावर तो हटवला. अशा जजिया कर असेल हा सुद्धा हटवला. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या कृती केल्याचे भाग हे अबुल फजल यांनी मांडले. पण अबुल फजल यास तत्कालीन स्थितीमध्ये मांडलेला इतिहास हा अकबराशी एक केंद्रीय होता. त्यांनी अकबराबद्दल वाईट काहीही लिहिलं नाही, सर्व गोष्टी चांगल्या पद्धतीने लिहिल्या. म्हणून इतिहासकारामध्ये मतभेद आहे की अबुल फजल यांनी मांडलेला इतिहास सर्वपणे खरा आहे का? कारण अन्य इतिहासकारांनी मांडलेल्या घटना म्हणजेच अकबराची ही एक नीती होती आणि ती सर्व नीती त्यांनी मांडली. ही कशा पद्धतीने मांडली तर ते एक शासक आणि आपण त्याचा सेवक या पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. या सर्व बाबीची माहिती अकबरनामा या ग्रंथामध्ये अबुल फजलने मांडली. हा ग्रंथ म्हणजे वाङ्मयीन साधनामधला सर्वप्रथम आपण पाहिलं होतं की तुजुक बाबरी, त्याच्यानंतर हुमायूननामा, नंबर 3चा अकबरनामा आणि नंबर 4चा आहे आईने अकबरी. आईने अकबरी हा भाग म्हणजे अकबरनामा या ग्रंथाची तिसरी आवृत्ती किंवा तिसरा भाग म्हणून ओळखला जातो. आणि आईने अकबरी या ग्रंथामध्ये अबुल फजल यांनी पुढे तोच भाग त्यांनीच कंटिन्यू पद्धतीने मांडला. त्याच्यामुळे अकबराचे चरित्र, त्याच्यानंतर तत्कालीन प्रशासन व्यवस्था, सामाजिक, धार्मिक, आर्थिक या सर्व बाबीची माहिती स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या ग्रंथावरून म्हणजेच आईने या अकबरी हा ग्रंथ अबुल फजलनेच पुढे मांडला. ही तिसरा भाग किंवा आवृत्ती म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये त्यांनी मांडलेली माहिती ही काही भारतातील इतिहासकारांनी ती स्तुती केली आहे. कारण त्यांनी तत्कालीन स्थितीमधली प्रशासन व्यवस्था कशी होती, अकबराने आपल्या प्रशासनामध्ये खूप प्रमाणात बदल केला होता आणि ही प्रशासन व्यवस्था म्हणजे त्यांनी आर्थिक असेल, सामाजिक असतील, धार्मिक असेल या विविध भागामध्ये सुधारणा घडवून आणण्याचं काम केलं होतं. आणि या सर्व बाबीची माहिती आईने अकबरी या ग्रंथामध्ये मांडली. आणि हा ग्रंथ मांडत असताना तत्कालीन स्थितीचं वर्णन त्यामध्ये करण्यात आलं. म्हणून अबुल फजलला मुघलकालीन इतिहासाचा एक अकबर काळातला इतिहास मांडणारा एक इतिहासकार म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर आपण पुढचं एक वाङ्मयीन साधने आहे तबकाते-ए-अकबरी. तबकाते-ए-अकबरी या पुढच्या वाङ्मयीन साधनामध्ये किंवा हे वाङ्मयीन साधन निजामुद्दीन अहमद नावाच्या एका इतिहासकाराने मांडले. या ग्रंथाचे 9 भागात विभाजन झालेले आहे आणि यामध्ये बाबर असेल, हुमायून असेल,
अकबर असेल यांचे वर्णन घडून आणले. बघा, 9 भागामध्ये विभाजन केल्यामुळे त्यांनी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शासकाची माहिती विस्तृतपणे मांडली. त्यामध्ये बाबराच्या प्रारंभीच्या जीवनापासून बाबराने भारतामध्ये 1526 मध्ये जी सत्ता मुघल घराणे स्थापन केली त्याचा इतिहास, त्याच्यानंतर बाबराच्या जीवनानंतर म्हणजे बाबराच्या मृत्यूनंतर त्याचे पुत्र म्हणजे त्याचा पुत्र म्हणजे मुघल शासक जो दिल्लीचा शासक म्हणून राजसिंहासनावर आला तो हुमायून, त्यांच्याकडून गेलेली सत्ता म्हणजे शेरशाह सूर या राजाने चौसा असेल बेलगाम असेल या लढाईमध्ये हुमायूनचा पराभव घडून आणला आणि त्याला निर्वासिताचे जीवन जगावं लागलं. या बाबीचे सुद्धा वर्णन केलं आहे. आणि त्याचबरोबर अकबर यांचं वर्णन म्हणजे अकबर हा एक राजा म्हणजेच वास्तविक मुघल सम्राट मुघल शासन व्यवस्थेचा वास्तविक राजा म्हणून त्यांनी वर्णन केलं आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी पक्षपात आणि भेदभाव केल्याचे आढळते, कारण त्यांनी हा इतिहास मांडला. हा इतिहास बाबर, हुमायून आणि अकबर यांच्या दैनंदिन जीवन किंवा त्यांनी मांडलेला इतिहास हा कशावर अवलंबून होता, तर अन्य जे ग्रंथ त्याच्या अगोदर लिहिले गेले होते या सर्व ग्रंथाची एक उजळणी किंवा त्या ग्रंथामध्ये कोणकोणत्या घटना मांडल्या आणि त्याचे विश्लेषण राजकीय पद्धतीने त्यांनी केले. पक्षपाती पद्धतीने विश्लेषण का केलं आहे, तर बाबराची नीती कशा पद्धतीची होती. भारतामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम तो आपले राज्य काबूल समरकंद येथील राज्य गमावल्यानंतर भारतामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आला आणि त्यांनी भारतामध्ये सत्ता स्थापन केली. त्यावेळेस त्यांना भारतातील सत्ता फक्त टिकवण्याचा विचार होता. या सर्व बाबीची माहिती दिली. आणि हुमायूनने आपली सत्ता कशा पद्धतीने गमावली हे पक्षपाती पद्धती म्हणजे तो एक निर्बल शासक होता हुमायून, हे सुद्धा मांडलेलं आहे. कारण शेरशाह सूर सारखा एक अफगाण शासक यांनी हुमायूनची सत्ता नष्ट केली आणि जवळपास 15 वर्षे त्यांना निर्वासिताचे जीवन जगावं लागलं. हिंदुस्थान असेल आणि हिंदुस्थानाबाहेर भटकावं लागलं. त्या स्थितीमध्ये अकबराचा जन्म झाला होता. त्यानंतर अकबराचे वर्णन करताना त्यांनी काय सांगितलं की अकबर हा एक साम्राज्य विस्तार करणारा शासक म्हणून आहे आणि त्यांनी आपले साम्राज्य टिकून राहावं यासाठी अन्य धर्मातील लोकांना योग्य पद, मान, सन्मान त्याचबरोबर वैवाहिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. अशा सर्व घटनांची विस्तृतपणे आणि निपक्षपातीपणे पक्षपात न करता भेदभाव न करता राजकीय उकल केली. म्हणजे हे ग्रंथ तत्कालीन स्थितीमध्ये मुघलांचा इतिहास कशा पद्धतीचा होता हे समजून येण्यास मदत होते. त्याच्यानंतर पुढचा एक ग्रंथ आहे, तो ग्रंथ म्हणजे तारीख-ए-शेरशाही. हा ग्रंथ अब्बास खान या लेखकाने मांडला. आता अब्बास खान हा लेखक हा अकबराच्या दरबारातील एक लेखक होता आणि अकबर हा राजा आपल्या अगोदर म्हणजे आपल्या वडिलाच्या कालखंडामध्ये ज्यांनी इसवी सन 1540 ते 1555 मध्ये सूर घराण्याची सत्ता प्रस्थापित केली किंवा टिकून ठेवली होती, तो म्हणजे सूर घराण्याचा शेरशाह सूर हा राजा. याचा इतिहास लिहिण्यासाठी अकबराने अब्बास खान यास परवानगी दिली किंवा त्याला आज्ञा केली. त्याचप्रमाणे अब्बास खानने शेरशाह सूरच्या सर्व बाबीची माहिती मिळवली. त्यामध्ये बघा, हा ग्रंथ हा अकबराच्या कालखंडामध्ये अकबराने आपल्याच इतिहासकारास म्हणजे अब्बास खान यास तारीख-ए-शेरशाही नावाचा ग्रंथ लिहिण्यास सांगितला. म्हणजे ज्या व्यक्तीने स्वतःच्या वडिलाची सत्ता मिळवून घेतली होती किंवा ती मिळवली होती त्या व्यक्तीची सर्व माहिती त्याच्यामध्ये धार्मिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, त्याचबरोबर हुमायूनच्या कालखंडात त्यांनी केलेले संघर्ष असतील या सर्व बाबीची माहिती त्यांनी मांडायला सांगितली. आणि तो कालखंड होता 1540 ते 1555च्या कालखंडामध्ये घडलेल्या घटना अकबराने मांडण्यास सांगितल्या. आणि या सर्व घटना मांडत असताना हुमायूनशी चौसाची लढाई असेल किंवा बिलग्रामची लढाई असेल
अशा लढायामध्ये हुमायूनचा पराभव घडवून आणला आणि हुमायून हा कशा पद्धतीने निर्बल शासक होता किंवा तो कशा पद्धतीने शेरशाह विरुद्ध त्याला हार पत्करावी लागली या सर्व बाबीची माहिती आहे. त्याचबरोबर शेरशाह सूरी यांनी आपल्या राज्यामध्ये कशा धार्मिक ज्या प्रशासनामध्ये सुधारणा घडवून आणल्या होत्या, चलन व्यवस्था निर्माण केली, रुपयाची निर्मिती केली. आज जो आपण रुपया म्हणून ओळखला जातो तो शेरशाह सूरने निर्माण केला होता किंवा त्यांनी प्रचलनात आणले होते. चांदीची आणि तांब्याची जी काही सोन्याची असतील या मुद्रा सुद्धा निर्माण केल्या होत्या. त्याचबरोबर प्रशासनामध्ये म्हणजेच शेतीमध्ये सुधारणा घडवून आणल्या होत्या. कॅनलची निर्मिती केली होती, पाण्याची व्यवस्था केली होती, शेतीसाठी जमीन मोकून त्यानुसार कर लावला जायचा, महसूल लावला जायचा. त्याचबरोबर व्यापार उद्योगधंदे वाढण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. त्याचबरोबर एका शहरापासून दुसऱ्या शहराला जोडण्यासाठी वेगवेगळे ग्रँड ट्रंक किंवा एक जे महामार्ग म्हणून ओळखलो आपण, राष्ट्रीय महामार्ग, अशा महामार्गाची निर्मिती केली आणि व्यापाऱ्यांना हिंदुस्थानामध्ये म्हणजेच दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये व्यापार करण्यासाठी प्रोत्साहन दिले. अशा सर्व बाबीची माहिती तारीख-ए-शेरशाही या ग्रंथामध्ये अब्बास खान यांनी अकबराच्या आज्ञेवरून लिहिली होती. हे सुद्धा तारीख-ए-शेरशाही ही वाङ्मयीन साधन आहे. त्याच्यानंतर पुढचा एक ग्रंथ आहे तो म्हणजे मुंतखाब उत तवारीख. हा ग्रंथ मुंतखाब अ तवारीख हा अब्दुल कादिर बदायुनी या मुघलकालीन इतिहासकाराने मांडला. पण हा इतिहासकार किंवा या इतिहासकाराबद्दल माहिती पाहत असताना तो तटस्थ किंवा सत्य मांडणारा इतिहासकार म्हणून त्याची नावलौकिक होती. आणि त्यांनी हा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये त्यांनी वेगवेगळ्या बाबीची माहिती दिली. त्यामध्ये राजकीय परिस्थिती कशा पद्धतीची होती या सर्व परिस्थितीची माहिती त्या काळामध्ये त्यांनी मांडली. हा ग्रंथ 3 भागात विभागला आहे. त्यामध्ये पहिल्या भागामध्ये त्यांनी सबकतुगीन पासून हुमायून पर्यंत म्हणजे भारताचा इतिहास सुरुवात झाला, म्हणजे भारतामध्ये मुस्लिम शासकांचे आक्रमण व्हायला सुरुवात झालं तेव्हापासून हुमायूनपर्यंतचा कालखंड मांडला. आणि दुसऱ्या भागामध्ये त्यांनी 1595 ते 96च्या कालखंडातील अकबराच्या शासन व्यवस्थेचे वर्णन केले. आणि त्यांनी इतिहास मांडताना तटस्थपणे इतिहास मांडला की मुस्लिमांची आक्रमणे भारतात होत जी हुमायूनच्या कालखंडापर्यंत झालेली होती या सर्व बाबीची माहिती लिहिली. आणि मुंतखाब उल तवारीख या ग्रंथामध्ये अब्दुल कादिर बदायुनी यांनी हुमायूनच्या कालखंडानंतर अकबराच्या कालखंडातील घटना मांडताना राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले. ज्याप्रमाणे अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी मांडला अकबराच्या कालखंडावर, त्याच पद्धतीने मांडत असताना त्यांनी अबुल फजलचा अकबरनामा असतील, तारीख-ए-शेरशाही असेल, आईन-ए-अकबरी असेल, हुमायूननामा असेल, बाबरनामा असेल या सर्व ग्रंथाचे वाचन केलं होतं आणि त्या आधारावर त्यांनी इतिहास मांडायला सुरुवात केली. पण हा इतिहासकार म्हणजे अकबर असेल किंवा जे मुघल शासक आहे या सर्वांनी मांडलेला त्यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या घटना यांचं राजकीय विश्लेषण घडून आणलं. म्हणजे अकबर हा एक हिंदूसाठी सहिष्णू राजा होता का, त्याचबरोबर त्यांनी मांडलेल्या ज्या काही केलेल्या नीती असतील ते योग्य होत्या का, हे प्रकटपणे मांडण्याचं काम केलं. म्हणूनच कादिर बदायुनी यांनी मांडलेल्या काही घटना म्हणजे अकबराने धार्मिक सुधारणा घडवून आणल्या होत्या. त्यामध्ये काय सांगितलं की ज्या हिंदूची पवित्र मानणाऱ्या गाय यांची हत्या करू नये असे आदेश अकबराने काढले. त्याचे जजिया कर रद्द केला, त्याच्यानंतर धार्मिक तीर्थक्षेत्रावरील कर रद्द केला. असे कर का रद्द केले? कारण त्यांना भारतातील हिंदू शासक होते यांची सहानुभूती मिळवायची होती. अशा पद्धतीचं लिखाण त्यांनी आपल्या ग्रंथातून मांडलं. म्हणजेच हा इतिहासकार हा तत्कालीन स्थितीचं वर्णन हा प्रकटपणे आणि सत्य परिस्थितीवर मांडणार. आणि अकबराच्या शासन व्यवस्थेचं वर्णन करताना त्यांनी काय सांगितलंय की जे शासक अकबराची मांडणी करतो म्हणजे अकबराची शासन व्यवस्था मान्य केली आहे त्यांना अकबराने एक प्रोत्साहन दिलं होतं, त्याला मनसबदारी दिली, जहागिरी दिली. ही देण्याचं कारण म्हणजे आपलं साम्राज्य तर टिकून राहावंच, त्याचबरोबर आपण सर्वांना एक सूत्रात बांधता यावं.
प्रबळ अशी शासन व्यवस्था निर्माण करता येईल. अकबराने बऱ्याच राजपूत घराण्यातील राजकुमारीशी विवाह केला होता. अशा राजकुमारीशी विवाह करण्याची कारण काय होती आणि ती कारण स्पष्टपणे मांडली की अकबर हा एक सूत्रामध्ये आणि प्रबळ शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी मग असे काम करत होता. आणि अकबराच्या काही इस्लाम विरोधी धोरणावर बी त्यांनी प्रखरपणे मत मांडलं. जसं इबायत खानाची निर्मिती, म्हणजेच सर्व जाती धर्मातील लोकांना आपापल्या धर्माचे तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी इबायत खाना अकबराने निर्माण केला होता. सर्वप्रथम त्यांनी मुस्लिम धर्मगुरूंनाच त्यामध्ये आमंत्रित करून त्यांचे विचार ऐकण्यास प्रारंभ केला होता. पण त्यानंतर अन्य धर्मातील लोकांना सुद्धा त्यांनी समाविष्ट करून घेतलं. त्यामध्ये जैन असतील, बौद्ध असतील, हिंदू असतील, या सर्व साधू संतांना घेऊन त्यांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर दीन-ई-इलाही नावाचा स्वतःचा एक धर्म स्थापन केला. त्यावेळेस बदायूंनी काही घटना कशामुळे पद्धतीने मांडले तर अकबर हा शासक स्वतः एक काही कालखंडापुरता त्यांनी काय केलं होतं तर आपण कट्टर मुस्लिम आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर आपण धार्मिक सहिष्णू राजा आहोत अशा पद्धतीचं एक विधान करण्यासाठी किंवा सहिष्णू राजा आहोत यासाठी त्यांनी इबायत खान्यामध्ये अन्य धर्मातील लोकांना समाविष्ट करून घेण्याचं काम केलं. म्हणजे अब्दुल कादिरी बदायुनी हा एक लेखक, हा तटस्थपणे विचार मांडणारा लेखक म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये होता. त्याच्यानंतर पुढचा एक वाङ्मयीन साधन आहे तुझुकी जहागिरी. आता या तुझुकी जहागिरी या कालखंडामध्ये मांडलेला इतिहास म्हणजेच इसवी सन 1605 ते 1627चा कालखंड म्हणजे जहागीरचा कालखंड. आणि तुझुकी जहागिरी हा ग्रंथ स्वतः जहागीरने आपलं आत्मचरित्र मांडलेलं आहे. आणि या आत्मचरित्रामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये कोणकोणत्या घटना होऊन गेल्या, त्यांनी आपल्या दररोजच्या घटना म्हणजे आपल्या कालखंडामध्ये 17 वर्षाच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडून गेल्या हे विश्लेषण मांडले. त्यामध्ये सामाजिक असतील, धार्मिक असेल, राजकीय बाबीचे विश्लेषण केले. त्यामध्ये आपण राजकीय बाबीचा थोडक्यात विचार करू तर जहागीरने आपल्या वडिलाप्रमाणेच म्हणजे सम्राट अकबराप्रमाणे राज्यकारभार करण्यास प्रारंभ केला. पण तो राज्यकारभार तशा पद्धतीने त्याला करता आला नाही किंवा काही प्रमाणात त्यांनी करण्यास प्रोत्साहन दिलं. पण त्याच्या कालखंडामध्ये जे अधिकारी असतील यांना वेगवेगळ्या उत्तर भारत किंवा दक्षिण भारतातल्या मोहिमेवर पाठवण्यात आले. त्यावेळेस काही शासक त्यावेळेस आपापले गट निर्माण करत होते आणि त्यांना त्या गटामुळे मुघलांच्या सैन्याला अतोनात जे काही हालसुलाभ होत होते. म्हणजे अंतर्गत जे काही कट कारस्थान असतील, प्रशासनातील उणिवा असतील, त्याचबरोबर त्यांनी एखादी मोहीम आखताना कशा पद्धतीच्या अडचणी येत आहे या सर्व बाबीची माहिती देते. आणि जहागीरने लिहिलेली माहिती त्याचबरोबर सामाजिक स्थितीमध्ये काय म्हणलंय तर तत्कालीन स्थितीमध्ये ज्या स्थिती होत्या म्हणजे जहागीरच्या कालखंडामध्ये राजकीय पार्श्वभूमीवर धार्मिक पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती तर त्यांनी अनेक सण उत्सवाला प्रोत्साहन सुद्धा दिलं होतं. म्हणजे हिंदूच्या धार्मिक सण उत्सवाला प्रोत्साहन दिलं होतं. या सण उत्सवाबद्दलची माहिती सुद्धा त्यांनी मांडली. म्हणजे तुझुकी जहागिरी हा ग्रंथ जहागीरने स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. म्हणजे जसं तुझुक बाबरी हा बाबराने ग्रंथ लिहिला तशाच पद्धतीने तुझुकी जहागिरी हा ग्रंथ लिहिला. जहागीरच्या कालखंडामध्ये अंतर्गत गटबाजी असेल, त्याच्यानंतर साम्राज्य विस्तार असेल, या सर्व बाबीची माहिती तुझुकी जहागिरी या ग्रंथामध्ये मांडलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा एक ग्रंथ आहे. तो ग्रंथ म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये मांडलेला ग्रंथ म्हणजे बादशहानामा. म्हणजेच जहागीरचा पुत्र शहाजहान आणि या शहाजहानने मांडलेला इतिहास म्हणजे शहाजहानच्या कालखंडावर मांडलेला इतिहास म्हणजे अब्दुल हमीद लाहोरी या लेखकाने इसवी सन
1627 ते 1658 या कालखंडामध्ये शहाजहानच्या कारकिर्दीबद्दल सविस्तर माहिती मांडली. आता त्यामध्ये तर पादशाहनामा या ग्रंथामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये बरेच असे मुद्दे होते की त्याचं वर्णन आढळून येतं. त्यामध्ये असेल राजकीय असतील, सामाजिक, धार्मिक, त्याच्यामध्ये नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ असेल, त्याचबरोबर दक्षिणेमधले जे काही धोरण म्हणजे दक्षिणेमधल्या सत्ता असतील, मराठे असतील, यांच्या विरुद्ध किंवा उत्तरेमधल्या ज्या विद्रोहाचं वातावरण निर्माण करणाऱ्या सत्ता होत्या यांच्यामध्ये केलेले वेगवेगळे लिखाण त्याच्यामध्ये आढळून येतं. अब्दुल हमीद लाहोरी यांनी मांडलेला हा ग्रंथ तत्कालीन स्थितीचं दर्शन घडून येतो. तर त्या काळामध्ये त्यांनी कोणकोणत्या पद्धतीचे एक काम किंवा तत्कालीन स्थितीमध्ये कोणकोणत्या घटना घडून आल्या याचं वर्णन केलं. हा इतिहास पादशाहनामा हा ग्रंथ 2 व्यक्तींनी लिहिला आहे. पहिला व्यक्ती होता मोहम्मद अमीन कजवीन. हा गुप्तचर खात्याचा प्रमुख व्यक्ती होता. त्यांनी पादशाहनामा हा ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केला, परंतु त्यांच्या वैयक्तिक जे काही दैनंदिन काम असेल यामुळे तो लिखाण करू शकला नाही. पण अब्दुल हमीद लाहोरी यांनी 20 वर्षाचा कालखंड म्हणजे पादशाहनामा ग्रंथाच्या 20 वर्षाचा कालखंड सविस्तरपणे मांडला. त्यामध्ये वेगवेगळे पुरावे दाखल करण्यात आले आणि हा ग्रंथ लिहिताना या ग्रंथामध्ये मुघलांच्या राजसत्तेमध्ये वेगवेगळे अधिकारी वर्ग तत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक कालखंडात असायचे. त्या अधिकाऱ्याकडून योग्य ती माहिती कशा पद्धतीने घ्यायची या सर्व बाबीची माहिती या पादशाहनामा या ग्रंथामध्ये मांडली. आता हा ग्रंथ अबुल फजल याने मांडलेल्या ग्रंथाप्रमाणेच मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच शहाजहानच्या कारकिर्दीबद्दल वर्णन करताना त्यांनी विस्तृतपणे माहिती मांडली. त्यामध्ये शहाजादा म्हणजे अकबराच्या शहाजहानच्या जे काही पुत्र होते, औरंगजेब असेल, अशा या सर्व पुत्राची माहिती सुद्धा मांडली. त्याच्यानंतर त्याच्या दरबारातले विद्वान असतील, सुफी संत असतील, हकीम असतील, जे काही विद्वान लोक असतील, ते कशा पद्धतीने शहाजहानच्या दरबाराची शोभा वाढवत होते याचं सुद्धा वर्णन त्यांनी केलं. आणि हा ग्रंथ मांडताना तत्कालीन स्थितीचे सामाजिक, आर्थिक, राजकीय स्थितीचं वर्णन कशा पद्धतीने होतं. तर दक्षिण धोरण असेल, या धोरणामध्ये दक्षिणेतल्या ज्या काही शासन व्यवस्था होत्या यांच्या विरुद्ध जे काही काम करत असताना शहाजहानला कोणकोणत्या अडचणी निर्माण झाल्या होत्या याची सुद्धा माहिती ग्रंथामध्ये आढळून येते. आणि पुढचा एक ग्रंथ होता, तो ग्रंथ म्हणजे मुंतखाब उल लुबाब, म्हणजे फारसी भाषेमध्ये खापी खान या लेखकाने मांडलेला ग्रंथ आहे. आणि तो ग्रंथ, या ग्रंथात इसवी सन 1599 ते 1733 पर्यंतचा इतिहास मांडला गेला. हा ग्रंथ काफी खानने गुप्तपणे मांडला, कारण तत्कालीन स्थितीमध्ये हा ग्रंथ 1733 पर्यंत मांडला, म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडाच्या नंतरपर्यंत मांडला. औरंगजेब हा इतिहास मांडणीसाठी परवानगी देणारा शासक नव्हता, तर गुप्तपणे मांडलेल्या घटना त्यांनी मांडल्या आणि प्रकाशित केल्या. म्हणजे अकबराच्या कालखंडापासून औरंगजेबाच्या कालखंडापर्यंतचा इतिहास प्रखरपणे त्यांनी मांडला. त्यामध्ये रणनीती कशा पद्धतीची होती, दक्षिण धोरण कसं होतं, उत्तर धोरण कसं होतं, औरंगजेबाला आलेल्या अडचणी कशा पद्धतीच्या होत्या, या सर्व बाबीची माहिती या ग्रंथामध्ये मांडली. आणि शेवटचा एक ग्रंथ होता, तो म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडातील ग्रंथ म्हणजे नूरखा-ए-दिलखुशा. आणि हा ग्रंथ म्हणजे भीमसेन सक्सेना यांनी मांडलेला ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ
औरंगजेबाच्या कालखंडावर आधारित आहे आणि इसवी सन 1658 ते 1707 या कालखंडामध्ये म्हणजेच भीमसेन सक्सेना यांनी मांडलेला हा ग्रंथ तत्कालीन स्थितीमध्ये फारसी भाषेमध्ये लिहिला आहे. औरंगजेबाचे तो सैन्य कारकून होता आणि औरंगजेबाच्या सर्व मोहिमांमध्ये तो सहभागी होता. अशा या भीमसेन सक्सेनाने उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील मोहिमेमध्ये प्रखरपणे मांडलं. त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतातल्या मोहिमा असतील मराठ्याविरुद्ध, मराठ्याने कशा प्रकारे मुघलांच्या सैन्याला अतोनात हाल केलं होतं, त्याचबरोबर मुघल सैन्यामध्ये एकमेकांमध्ये सरदारांमध्ये कशी द्वेषाची भावना होती, त्याचबरोबर अशा घटना लिहिल्या की ह्या भीमसेन सक्सेनाने की छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी मुघलांना कशा प्रकारे शह दिला, मुघलांच्या औरंगजेबाचे जे काही सरदार होते ते कशा पद्धतीने त्यांचा वध केला किंवा त्याचा नाश घडून आणला, अनेक किल्ले त्यांनी कशा प्रकारे जिंकले. म्हणजे औरंगजेब हा किल्ले जिंकण्यासाठी निघाला होता आणि मराठे हे भूप्रदेश जिंकण्यासाठी निघत होते. म्हणजे चौथ असेल, सरदेशमुख असेल, कशा पद्धती त्यांनी मिळवली. त्याचबरोबर औरंगजेबाच्या कालखंडामध्ये म्हणजेच भ्रष्टाचार वाढला होता, सैन्यामध्ये जास्त प्रमाणात भ्रष्टाचार वाढला होता. प्रत्येक सैनिक हा श्रीमंत होण्याच्या मार्गावर लागला होता, मध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलं होतं. या बाबीची सुद्धा माहिती तत्कालीन स्थितीमध्ये मांडली. म्हणजे नूरका-ए दिलकुशा नावाचा भीमसेन सक्सेनाने मांडलेला ग्रंथ म्हणजे औरंगजेबाच्या कालखंडावर लिहिलेला ग्रंथ. हा सुद्धा ग्रंथ गुप्तपणे मांडलेला गेला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर तो प्रकाशित झाला. औरंगजेब हा ग्रंथ निर्मितीला चालना देणारा किंवा ग्रंथ निर्मिती करण्यासाठी परवानगी देणारा शासक नव्हता. शेवटचा घटक एक आहे सरकारी कागदपत्रे किंवा पुढचे एक वाङ्मय. आता सरकारी कागदपत्रामध्ये काय येतं तर तत्कालीन स्थितीमध्ये म्हणजेच बाबर असेल, हुमायून असेल, अकबर असेल, जहागीर असेल, शहाजहान असेल आणि औरंगजेब असेल याच्या कालखंडामध्ये आर्थिक सामाजिक स्थिती त्याचबरोबर जे काही गुप्त कागदपत्रे म्हणजे त्यामध्ये एखाद्याला आदेश दिला असेल, एखाद्याची चौकशी असेल, कोणाला फरमान काढले असेल, कोणाला दानपत्र दिले असतील, अशा सर्व बाबीची सरकारी कागदपत्रे जी कागदपत्रे तत्कालीन स्थितीमध्ये त्यांच्या कारकुनाने लिखित स्वरूपात मांडली अशा सर्व कागदपत्राचा त्यामध्ये समावेश होतो. म्हणजे दक्षिणेतले जे काही शासक असतील यांना एखादा हुकूम किंवा आदेश देणे किंवा एखादा युद्ध करायचं असेल तर सरदारांना पत्र पाठवणं, एखाद्या धार्मिक तीर्थस्थळाला परवानगी देणं किंवा त्या ठिकाणी जमीन देणं त्यांना, असे आदेश असणारे जे सरकारी कागदपत्र होतं त्यावरून काय समजतं तर त्या तत्कालीन स्थितीमध्ये ज्या ज्या शासकाने अशी पत्र दिले त्याची कारकीर्द धार्मिक सामाजिक स्थितीचं दर्शन घडून येतं किंवा त्याची माहिती मिळते. त्याचबरोबर पुढचा एक पॉईंट आहे बिनसरकारी कागदपत्रे. आता बिनसरकारी कागदपत्रे कशा प्रकारची होती तर प्रत्येक शासकाच्या दरबारामध्ये काही विद्वान लोक होते आणि ते विद्वान लोक आपल्या दररोजच्या दैनंदिनीमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये घडलेल्या घटना, आपण जी घटना पाहिल्या त्या सर्व घटनांची माहिती कागदपत्रामध्ये मांडलेली आहे वैयक्तिकरित्या. आणि ह्या सर्व कागदपत्रे ही बिनसरकारी आणि ह्या बिनसरकारी कागदपत्राच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीचं वर्णन किंवा मुघल काळाचा इतिहास सुद्धा समजून येतो. त्यामध्ये बाबर असेल, अकबर असेल, जहागीर, शहाजहान, बाबर, अकबर, जहागीर, शहाजहान, औरंगजेब याच्या कालखंडातील वैयक्तिक आयुष्यावर सुद्धा प्रकाश काही त्याच्या सरदारांनी मांडलं. आणि ही सर्व कागदपत्र ही बिनसरकारी आहेत, म्हणजे सरकारी नसून खाजगी स्वरूपाचे आहेत, परंतु तत्कालीन स्थितीचं वर्णन त्यामध्ये आढळून येतं. हे सुद्धा वाङ्मयीन साधन मुघल काळाचा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतो. त्याच्यानंतर शेवटचं आहे शाही आत्मचरित्र. आपण तर आतापर्यंत आत्मचरित्र बघितले. कोणाचे आत्मचरित्र तर त्याच्यामध्ये शाही आत्मचरित्र म्हणजे जो शासक होऊन गेला त्यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर, आपल्या कारकिर्दीमध्ये घडलेल्या घटना घडामोडी ज्या काही सामाजिक असतील, धार्मिक, राजकीय या सर्व घटना घडामोडीची विश्लेषण केलं आहे. त्याच्यामध्ये तुजुकी बाबरी नावाचा ग्रंथ कोणी लिहिला होता तो बाबराने लिहिला होता. त्याच्यानंतर तुजुकी जहागिरी हा ग्रंथ जहागीरने आपल्या आत्मचरित्रावर लिहिलं होतं. त्याचबरोबर
पुढचा एक शाही आत्मचरित्र न म्हणण्यापेक्षा पुढचा जो पॉईंट मी किंवा जे विश्लेषण करणार आहे ते म्हणजे औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेब हा कुराणातील काही कलमा लिहिण्यास त्यांनी सुरुवात केल्या होत्या आणि ह्या कलमा मांडल्या गेल्या. या कलमा मांडल्यानंतर या सुद्धा एक धार्मिक विचार मांडण्याचं काम केलं गेलं. म्हणजे ही सर्व माहिती म्हणजे आतापर्यंतचा इतिहास म्हणजे आतापर्यंत आपण जो भाग पाहिला ही मुघलकालीन शासन व्यवस्थेचा किंवा मुघल काळातील वाङ्मयीन साधनं होती आणि या वाङ्मयीन साधनावरून तत्कालीन स्थितीच्या राज्याची सर्व परिस्थिती लक्षात येते. तर आपण पुन्हा एकदा आपण आत्तापर्यंतचे कोणकोणते पॉईंट बघितलं हे थोडक्यात त्याचे पॉईंट कोणकोणते होते लक्षात घेऊ. नंबर 1 होता तुझुक-ए बाबरी हा ग्रंथ होता. तो बाबराने स्वतः लिहिला होता. त्याच्यानंतर हुमायूननामा हा ग्रंथ गुलबदन बेगम नंबर 2चा गुलबदन बेगम यांनी लिहिला होता. त्याच्यानंतर अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिला होता आणि अबुल फजलने तो त्याच्या पुढचा एक ग्रंथ लिहिला होता आईने अकबरी हा ग्रंथ लिहिला होता. त्याचबरोबर पुढचा एक ग्रंथ होता तबकाते अकबरी निजामुद्दीन अहमद यांनी मांडला होता. हे वाङ्मयीन साधन आहे. पुढे अकबराच्या कालखंडामध्ये तारिक-ए-शेरशाही नावाचा ग्रंथ अब्बास खान यांनी लिहिला. त्याच्यानंतर मुंतखब उल तवारीख हा अब्दुल कादिरी बदायुनी या लेखकाने मांडला आहे. त्याच्यानंतर तुझुक-ए जहागिरी हे जहागीरने आपल्या 17 वर्षाच्या आयुष्यामध्ये मांडलेला स्वतः आत्मचरित्र लिहिलं आहे. मुंतखाब उल लुबाब हे खाफी-खान यांनी मांडलेला इतिहास मांडला. त्याच्यानंतर पातशाहनामा हा ग्रंथ अब्दुल हमीद लाहोरी यांनी मांडला आहे. पातशाहनामा ग्रंथ हा 2 व्यक्तींनी लिहिला होता. पातशाहनामा ग्रंथ मुहम्मद अमीन गझनवी यांनी विस्तृतपणे मांडला नाही, पण पातशाहनामा ग्रंथ अब्दुल हमीद लाहोरी यांनी विस्तृतपणे मांडला होता. त्याच्यानंतर नूरका-ए-दिलकुशा हा भीमसेन सक्सेना नावाच्या लेखकाने औरंगजेबाचा गुप्तपणे मांडलेला इतिहास आहे. त्याच्यानंतर सरकारी कागदपत्रे हा सुद्धा हे सुद्धा वाङ्मयीन साधन आहे. त्याच्यानंतर बिनसरकारी कागदपत्रे हे सुद्धा एक वाङ्मयीन साधन आहे आणि शाही आत्मचरित्र हे सर्व भाग म्हणजे मुघलकालीन इतिहासाची वाङ्मयीन साधने. आज हे प्रकरण येथे संपत आहे. तर उद्याच्या प्रकरणामध्ये आपण पुरातत्वीय किंवा पुरातात्विक साधनाचा अभ्यास करणार आहोत.